एक्सपेक्टेशन्स आहेत ना ही लिमिटेड ठेवा. एवढी अनलिमिटेड एक्सपेक्टेशन ठेवतायत. 100 days जर्नी टुवर्ड्स थार. कॅपिटल किती तर मिळलं 50,000चं कॅपिटल. थारकडे जाण्यापूर्वीच 50,000 3दा संपले. काय करायचंय? तेवढं 1.5 लाखात अल्टो आली असती. घे ना आणि साधे 10-10 20-20 पॉईंट काढत बसा ना. वर्षभर जर का तुम्हाला सक्सेसफुली 10-10 पॉईंट रोज काढता आले, करा ना फुल टाइम ट्रेडर म्हणून काम. एक्सपिरियन्स येतो, मानवी मेंदू ॲडॅप्ट होतो बरोबर. पहिलं एक्सपेक्टेशन आहे 5 पॉईंट अ डे. झाल्यावर 10 to 20 पॉईंट्स अ डे. आणि टार्गेट वीकली ठेवायचे असतात, डेली नाही. रोज मार्केट द्यायला येत नाही, रोज मार्केट न्यायला पण येतं. कुठेतरी माझा एक टार्गेट लावा. मी म्हणत नाही एवढं मोठं टार्गेट घ्या, कुठेतरी लावा. हा कुठला बँक निफ्टीचा चार्ट आहे. जर बँक निफ्टी पडते तर याच्या पुटवरती लक्ष ठेवून, त्याच्या पुटवर लक्ष ठेवून कुठेतरी बँक निफ्टीकडून 21 पॉईंट ओढा ना. कुठून तरी 20 पॉईंट वाहत्या गंगेत ओढा. मी असं म्हणत नाही की पोझिशन आधीच घेऊन ठेवा. गंगा वाहायला लागली कळते. आता काय 1 मिनिटाला हा पडताना दिसतोच आहे. 3 मिनिटाला काय होतंय बरं? 3 मिनिटाला याचं काय चाललंय नेमकं? 3 मिनिटाला अरे 3 मिनिटापर्यंतचे टार्गेट खालचेच आहेत ना, म्हणजे 3 मिनिटाला सुद्धा हा पडतोच आहे. पुढे मोठ्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर अरे इथे पण पडतोच आहे हा. कन्फर्मेशन झालं की नाही? प्रत्येक गोष्ट कन्फर्म करूनच ट्रेड करायची असते. एका बिंदूतून हजारो रेषा जातात. 2 बिंदूतून फक्त एकच रेष जाते आणि 3 बिंदूतून एकच रेषा जाते. मी म्हणतो कन्फर्मेशन घ्या. 5 मिनिटाची एक कॅन्डल या अनुषंगाने या टाइम फ्रेमवरती काय चाललंय तर ते आपला एखादा इंडिकेटर हा खालचे म्हणजे खाली जाण्याचे टार्गेट दाखवत आहेत. 3 मिनिटावरती सुद्धा हा खाली जाण्याचे टार्गेट दाखवत आहेत आणि 1 मिनिटावर इथे पण तो खाली जाण्याचंच टार्गेट दाखवतात. हे काय आहे? कुठली लेवल आहे ही? तर 56,274 पासून 56,248 जाणार आहे म्हणून दाखवत आहेत. फ्युचरमध्ये याच्यात किती रुपये झाले असतील मला कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या खाली पण टार्गेट्स आहेत. मी तर तुम्हाला एवढं पण करू नका म्हणतोय. मी तर तुम्हाला म्हणतोय पोटापुरतं छोटंसं टार्गेट लावा. एवढंच लावा रे, एवढंच घ्या आणि बाहेर पडा.